ही अशी का बघते, एवढं काय झालं रागाला यायला, असं तुम्हाला नक्कीच वाटणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे. यांचं जेवण झालं की लगेच आम्ही निघालो ते म्हणजे घर बघण्यासाठी. खरं तर आज कामाचा लोड नेहमीपेक्षा जास्त होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडण्याची इच्छाच होत नव्हती. दररोज वन भटकायचं म्हणून मी म्हटलं की नाही आज नकोच जायला. जायचंच असेल तर एजंटला कॉल करून तिथं अगोदर येऊन थांबायला सांगा, मग आपण जाऊ म्हटलं. परंतु नाही, हे विसरले आणि मग आम्हाला नेहमीपेक्षा जास्त वेळ वाट बघावी लागली. पण त्यांनी यायला खूप उशीर केला आणि शांभवीला घेऊन इतका वेळ बाहेर म्हणजे खूपच दगदग होऊन जाते. त्यामुळे मला त्यांचा खूप राग आला होता. असो, त्यानंतर त्यांनी जे घर आम्हाला दाखवलं, एकतर ते दाखवण्यासाठीचे चार्जेस वेगळे आणि त्यानंतर परत मग आम्ही जसं सांगितलं होतं त्यापेक्षा त्यांनी वेगळं दाखवलं. कारण आमचं छोटीशी फॅमिली, त्यानुसार आम्हाला घर हवं आहे आणि हे घर खूपच मोठं होतं. म्हणजे अगदी 10-12 माणसं राहू शकतील एवढं मोठं. सो बाहेरून बघूनच मला वाटत होतं की हे काय आपल्या बजेटमधलं नाही आहे. घर सुंदर आहे पण बजेटच्या बाहेरचं आहे. त्यामुळे मग काय, घर आवडो अथवा न आवडो, फीस तर पे करावीच लागते. ती केली आणि मूड इतका ऑफ झाला होता. तसंच मग आम्ही निघालोत घरी जाण्यासाठी. पण तेवढ्यामध्ये आहोंचे मित्र आणि त्यांची मिसेस भेटली आणि ते एवढं फोर्स करायला लागले घरी चला म्हणून. मग त्यानंतर घरी गेलोत त्यांच्या आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मोठी अशी छान राज्याभिषेकाची फ्रेम लावलेली होती मागच्या बाजूला. त्यांची मुलगी खूप गोड होती. तिनं शांभवीला अशी खेळणी काढून देत होती आणि शांभवीसुद्धा इतकं छान रमली होती की कायच सांगू तुम्हाला. काकींकडे बसून तर आम्हाला अजूनच छान वाटत होतं. आता उद्या टिफिनची सोय श्रीच्या करायची, म्हणजेच भाजीपाला तर लागणारच. त्यासाठीच मग येत आम्ही भाजीपाला पण घेतला. घरी आलो, आईचा जाप झाला होता तोपर्यंत आणि श्री मस्त खेळत होता. आज माझा मूड खूप खराब झाला होता सुरुवातीला, पण त्या फॅमिलीला भेटल्यामुळे मूड पुन्हा फ्रेश झाला.